तर मी नाराज नाही, मात्र मला प्रचंड दुःख झालंय, अशा भावना प्रकाश सुर्वे यांनी म्हटलेल्या आहेत। मंत्रिपदाची संधी न मिळाल्यानं प्रकाश सुर्वे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मी लढवय्या आणि संघर्ष करणारा कार्यकर्ता असल्याचं प्रकाश सुर्वे यांनी म्हटले। कार्यकर्त्यांचा राग शांत करण्यासाठी मी अधिवेशन सोडून इकडे आल्याचं देखील प्रकाश सुर्वे यांनी म्हटलेलं आहे। ठाणे विधानसभाचे शिवसेना आमदार प्रकाश दादा सुर्वे सध्या आमच्या सोबत आहे। दादा, अधिवेशन सुरू असताना तुम्ही मुंबईत आहात, नाराजगी आहेत का काही तुमच्या? मी नाराज अजिबात नाही। मी पहिल्या दिवशी पण सांगतो आणि आता पण सांगतो, मी लढवय्या कार्यकर्ता आहे आणि संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे। निश्चित मला प्रचंड दुःख झालेलं आहे आणि दुःख मी ते लपवलेलं सुद्धा नाही। मी गरीब घराचा कार्यकर्ता आणि शिंदे साहेब सुद्धा गरीब घरातूनच आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना माझं दुःख काय ते कळतं। मला सुद्धा जर संधी मिळाली असती तर पक्षवाढीसाठी मी प्रचंड मेहनत घेतली असती आणि पक्षाला एक नंबरचा मुंबईमध्ये निश्चित केलं असतं। काही मोठ्या नेत्यांनी स्वतःला मंत्रिमंडळामध्ये येण्यासाठी किंवा त्यांच्या नातेवाईकांना येण्यासाठी प्रचंड दबाव निर्माण केला, त्यामुळे माझं मंत्रिपद कापलं गेलेलं आहे आणि माझं काम बोलेल, मी बोलणार नाही। माझं काम बोलेल याची मी खात्री देतो। खुदी कुकर इतना बुलंद की खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है। मला मंत्रिमंडळामध्ये समावेश न केल्यामुळे माझ्या कुटुंबावर प्रचंड आघात झालेला आहे आणि ते माझी आई खूप दुःखी होती की माझे जीवाभावाचे जे कार्यकर्ते आहेत, भावासारखे माझ्या पाठीशी गेली कष्ट वाईट वेळेमध्ये सुद्धा माझ्या बरोबर असणारे हे कार्यकर्ते आहेत, ते सारखे सातत्याने फोन करत होते, व्हॉट्सअप करत होते, SMS करत होते आणि त्यांनी विचार केला की सामूहिक राजीनामे द्यायचा। असणारा राग साहजिक आहे आणि तो राग शांत करण्यासाठी मी अधिवेशन सोडून इथे आलो। माझ्या मनात कुठली नाराजगी नाही, दुःख आहे आणि सहल कायम राहणार। कॅमेरामॅन संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई।